सोलापूरच्या नगर परिषद आणि पंचायतीसाठी जी मोर्चे बांधणी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सोलापूरमध्ये अनगाच्या नगराध्यक्षपदासाठी पोलीस संरक्षणात अर्ज भरलेल्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद। माजी आमदार राजन पाटील यांच्यासून प्राजक्ता पाटील यांचा मार्ग आता मोकळा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कायम। मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देणार सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। राहुल आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती। राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते आणि ती वेळ आली आहे। घाटगेंचं वक्तव्य। तर आमच्या आघाडीमुळे मंडलिकांना इतकं अस्वस्थ होण्याची गरज नव्हती, मुश्रीफांनी लगावला टोला। दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने। विरोधी उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने नगराध्यक्षपदी भाजपच्या नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड। 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध। सोलापूरच्या कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत शिंदेची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची युती। कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीत रंगतदार लढत होणार। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होईल। वाशिम जिल्ह्यात नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी। वाशिम नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी। वरिष्ठ नेत्यांना नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं वातावरण तापलं। बदलापूरमध्ये 12 दाम्पत्य नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात। निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर। आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा नात्या गोत्यांचं राजकारण। जालना जिल्ह्यात तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार। आमदार नारायण कुसेंसमोर अंबडचा गट राखण्याचं आव्हान। तर भोकरदन आणि परतूरमध्ये सत्ता खेचून आणण्यासाठी रावसाहेब दानवे लोणीकरांची प्रतिष्ठापनाला। मुंबई पालिकेसाठी भाजपचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपचा सर्वे। शिंदेची सेना आणि भाजपात जागावाटप कशा पद्धतीने असावं याचा सर्वे। तर नगर परिषद आणि पंचायतीचा कसा धुरळा उडालाय त्या संदर्भातल्या पाहूया टॉप 9 बातम्या। चौदा भुसावळ आणि जामनेरमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध। महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का। भुसावळमध्ये प्रीती मुकेश पाटील, चौदामध्ये रंजना भांबरे बिनविरोध विजयी। तर गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये उज्ज्वला तायडे विजयी। शिवसंग्रामची बीड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती। विकासाचा अजेंडा घेऊन जो पुढे येईल त्याला साथ दिली पाहिजे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंची भूमिका। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीत रंगत। मविया आणि महायुतीत दोन्ही बाजूला फूट चौरंगी लढत होणार। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडेंनी अर्ज भरला। पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीत निवडणुकांचा धुरळा उडणार। जिल्ह्यात एकूण 398 जागेकरता 2771 उमेदवारांचे अर्ज दाखल। धाराशिवच्या आता भूम आणि परंडा नगरपालिकेसाठी शिवसेनेविरोधात भाजप आणि काँग्रेस एकत्र। दोन्ही नगरपालिकेसाठी सर्वपक्षीय आघाडीची तानाजी सावंतांना टक्कर। आमदार तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे अशी लढत होईल। अमरावतीत नांदगाव खंडेश्वरमध्ये काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकरांचा भाजपात प्रवेश। आमदार प्रताप अडसरांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश। पालघरमध्ये तिरंगी लढत होणार। महायुतीमधील भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचा मवियाला फायदा होण्याची शक्यता। मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचा फटका मवियाला बसू शकतो। परळी स्वच्छ करण्यासाठी आमचा लढा। एकच ध्यास परळीचा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। शरद पवार गटाच्या उमेदवार संध्या देशमुख यांना विश्वास। सावंतवाडी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मराठी बोलता येत नाही। श्रद्धाराजे भोसलेंचा तोडकं मोडकं मराठी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। आता पाहूया कसा रंगलाय नगर परिषद पंचायत निवडणुकीचा संग्राम या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महामुंबईत 15 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीतील 443 जागांसाठी 1962 अर्ज दाखल। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू। हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आमदारांची प्रतिष्ठापनाला। हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र। हदगाव नगरपालिकेसाठी भाजप शिंदे शिवसेनेची युती। नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेत नाट्यमय घडामोडी। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना धक्का। छाननी प्रक्रियेत राजेश कवडेंचा नामनिर्देशन अर्ज अवैध। तर शिंदेच्या शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत पवारांची आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र। जागावाटपाचा 50-50 फॉर्म्युला। राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात। तिरंगी लढत पाहायला मिळणार। वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला। जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार तयारी सुरू। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपला धक्का। भाजपच्या प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या पत्नी माया मुंडेंचा शिंदे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज। परभणी जिल्ह्यातील 7 नगरपालिकांमधील निवडणूक अर्जाची छाननी पूर्ण। गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात युवराज जपकर यांच्या नेतृत्वात छाननी पूर्ण। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मध्ये बदल। ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील 3 अशा एकूण 4 प्रभागांमध्ये आरक्षणात फेरबदल।